आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। राखी बांधकर हिंदू मुस्लिम एकता का दिया गया संदेश। ठाणे नगर पुलिस स्टेशन और शिवमुद्रा प्रबोधिनी ने संयुक्त रूप से ठाणे के रघुवंशी महाजनवाड़ी हॉल में हिंदू मुस्लिम रक्षाबंधन समारोह का आयोजन किया। इस पहल का मुख्य उद्देश्य हिंदू मुस्लिम एकता का संदेश देना और सांप्रदायिक सद्भाव को बढ़ावा देना है। इस अवसर पर ठाणे के वरिष्ठ पुलिस अधिकारी, सामाजिक संस्था के गणमान्य लोग उपस्थित थे। ठाणे से सारापुरी की रिपोर्ट। जी आपल्या पुस्तकामध्ये एक प्रतिज्ञा असायची ना, मी भारतीय आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, ही प्रतिज्ञा लहानपणापासून जर आपण त्या मुलांना शिकवली तरच ते मूल काही वर्षांनी हे कार्यक्रम खऱ्या अर्थाने फक्त कार्यक्रम राहतील, त्याच्यामधून समता, मधुभाव, धर्मांबंध वगैरे, शेवटी धर्म ही जगण्याची पद्धत आहे, मी नेहमीच सांगते की ती फक्त जगण्याची पद्धत आहे। जर मी देवाला मानते, तुम्ही अल्लाला मानता, जैन त्यांच्या तीर्थंकरांना मानतात, बौद्ध गौतम बुद्धांना, की सगळ्यांना सगळं कळत असतं, मी काय खावं, काय प्यावं, काय भोगावं, काय करावं, हे सगळं कळत असतं। तर इकडेच जेव्हा धर्माची गोष्ट येते तेव्हा मला का लागतात उपदेश, धर्मगुरू का लागतात? एवढी सारासार विवेक बुद्धी माझ्याकडे नाही आहे, ती असायला पाहिजे। शिवमुद्रा प्रबोधिनी सामाजिक संस्था आणि ठाणे नगर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 16 वर्ष आम्ही साजरा करतो हिंदू मुस्लिम रक्षाबंधन। खरं तर या देशाच्या जडणघडणीमध्ये हिंदू आणि मुस्लिम या दोघांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे आणि या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम बांधव हे एकत्र राहत होते, एकत्र राहतायत आणि ह्याच्यापासून एकत्र राहू शकतात आणि या देशासाठी सुख, समाधान, सौख्य आणि देशाची अखंडता ही आबादी ठेवण्याचं काम करतात। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज देशामध्ये अशी काही मंडळी आहेत दोन्ही धर्मामध्ये की जे माती लोकांचं काम करतात, काही लोकांची माती भडकवण्याचं काम करतात। त्यांना मी हा संदेश देऊ शकतो की आपण सर्वजण या देशाचे नागरिक आहोत, या देशाची दळणघडण आपल्या माध्यमातून होते आणि हिंदू आणि मुस्लिम हे एका देशाचे एकच नागरिक असून ज्याप्रमाणे भगतसिंगाचं आपण जसं क्रांतिकारी भगतसिंग यांचं जसं योगदान पकडतो तर आपल्याला अब्दुल हमीदचं सुद्धा योगदान नाकारता येत नाही। त्याच्यामुळे या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम बांधव, बंधू आणि भगिनी एकत्र नांदतात आणि हा देश ही जागतिक महासत्ता होणार आहे, त्याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम या दोघांचं सारखं योगदान आहे। हे एकत्र राहून या देशात जडणघडणी सिंहाचा वाटा उचलतात। नगर पोलीस स्टेशन आणि शिवमुद्रा प्रबोधिनी यांच्यातर्फे सामाजिक सलोख्याचं एक प्रतीक म्हणून हिंदू मुस्लिम रक्षाबंधनाचा कार्यक्रम होता। हे आजचं पहिलं वर्ष नाहीये, तर गेले 15 वर्ष सातत्याने शिवमुद्रा प्रबोधिनी या पोलीस स्टेशनच्या सहकार्याने हा कार्यक्रम राबवते। आणि सामाजिक सलोखा म्हणाल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही पत्रकार आहात, की आताच आपल्या देशाला सर्वात जास्ती ह्या सामाजिक सलोख्याची गरज आहे। कारण जिथे दुर्दैवाने शासकांनी जो सलोखा जपायला पाहिजे तो आता नाही आहे। काही वर्षांमध्ये हल्ली जाती, धर्म, जाती, पोट जाती ह्या सगळ्यांमध्ये सलोखा कसा राहणार नाही याची पुरेपूर काळजी आपल्या देशात घेतली जाते आहे। समाज माध्यमही त्याला अपवाद नाही आहेत काही सोडल्यास। त्यामुळे असे जे कार्यक्रम होत असतात त्यांनी मला वाटतं की आपल्या व्यतिरिक्त सुद्धा कोणीतरी आहे की ज्याच्यावर मी विश्वास टाकू शकेल, हा जो एक जी भावना लोकांना द्यायला पाहिजे, अशा कार्यक्रमांनी भावना खूप दृढ होते। आणि आज फक्त हिंदू मुसलमान नाही तर त्यांनी चर्चच्या पास्टर्सना पण इन्व्हाइट केलं होतं आणि सगळ्या जाती धर्माचे आणि सगळ्या क्षेत्रातले लोक या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावतात। मी शिवमुद्रा प्रबोधिनी यांचं अभिनंदन करते, त्यांना ऑल द बेस्ट देते आणि हा कार्यक्रमाला आलेल्या सगळ्यांना पोलिसांनी पण याच्यामध्ये खूप महत्त्वाचा वाटा उचललेला आहे। आपल्या सगळ्यांना देखील आजच्या ह्या राखीच्या रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा।
थँक्यू.